हॅलो विद्यार्थी मित्रांनो, राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज ॲक्टिव्हिटी नंबर 14 घेणार आहोत. स्टँडर्ड 8th जनरल सायन्स. स्टँडर्ड 8th जनरल सायन्स ॲक्टिव्हिटी सीट नंबर 14 आपण आज अभ्यासूया. ओके, तर यामध्ये लेट्स अंडरस्टँडमध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड डिसीज प्रोड्युसिंग म्हणजेच रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंबद्दल आपण अभ्यासूया. रेफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञानाचा आपण अभ्यास केला असेल. चॅप्टर नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पेशींची रचना आणि सूक्ष्मजीव याबद्दल आपण अभ्यास केला होता. तरीसुद्धा आपण या लेसनमध्ये कोणते लर्निंग आउटकम शिकायचे आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया. टू ऑब्झर्व द बेसिक कंपोनंट्स इनसाइड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. ओके, आपल्याला माहिती असेल मायक्रोस्कोप जे असतात, मायक्रोस्कोप जे इन्स्ट्रुमेंट्स आहे त्याद्वारे आपण सूक्ष्मजीवांचा म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करत असतो. ओके, टू कम्पेअर द व्हेरियस सेल्स in organisms through the observation, to draw the structure of cells and explain they. म्हणजेच आपल्याला यामध्ये त्या पेशीची रचना काढता आली पाहिजे आणि आपल्याला त्यांचे जे ऑर्गॅनिल्स असतात, त्यांचे जे अवयव असतात पेशींचे, त्यांच्याबद्दलची माहिती सांगता यायला पाहिजे. आणि मग टेक ए लुक इनटू द ऑर्गॅनिझम्स व्हिच कॅनॉट बी सीन विथ अवर नेकेड आईज. Okay, but can only be observed under a microscope are called microorganisms. मायक्रोऑर्गॅनिझम्स कोणाला म्हणतो? जे सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही पण सूक्ष्मजीवाणूंच्या द्वारे आपण त्यांना बघू शकतो. दॅट्स ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळतात कुठे, कुठे राहतात? आपण या ठिकाणी बघूया. मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑल अराउंड अस इन द एअर. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आपल्या संपूर्ण वातावरणामध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये, एअर, वॉटर, सॉइल, फूड, सिवेज म्हणजे घाणेरड्या पदार्थामध्ये पण असते, अन्नामध्ये असते, मातीमध्ये असते, पाण्यामध्ये असते, हवेमध्ये असते, गार्बेज म्हणजे कचऱ्यामध्ये असते, ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स. आपल्या बॉडीमध्ये पण सूक्ष्मजीव असतात, आपल्या शरीरावर पण सूक्ष्मजीव असतात. ओके, तुम्ही एक प्रयोग पण केला असेल. एक पोळीचा तुकडा ओलसर करून जर तुम्ही एका डब्यात ठेवला, 3 दिवसानंतर जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्यावर एक फंगस ग्रो झालेलं आपल्याला दिसते आहे. ओके, आणि मॅग्निफाईंग लेन्सच्या द्वारे किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या द्वारे आपण त्याचं ऑब्झर्वेशन घेऊ शकतो. कदाचित हा प्रयोग तुम्ही तुमच्या शाळेमध्ये केला असेल मागच्या वर्षी. नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, कशा पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात? सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक फंगस दॅट ग्रोज ऑन ब्रेड स्ट्रँड ऑफ अल्गी इन पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. म्हणजेच ब्रेडवर म्हणजेच भाकरीवर वाढणारे फंगस, पाण्यामध्ये वाढणारी शेवाळ ज्याला अल्गी म्हणतो, हे मल्टीसेल्युलर आहे. हाऊएव्हर मोस्ट ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय ते सजीव असतात. दे हॅव ए समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आर अँड न्यूक्लिओइड्स आर द ओनली कंपोनंट. सच सेल्स आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल्स. लुक ॲट हिअर डायग्राम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. आपण बॅक्टेरियाची डायग्राम या ठिकाणी बघतो आहे. मग बॅक्टेरियामध्ये रचना कशी असते ते पण आपण बघतो आहे. प्लाझमिड्स असतं आहे, फ्लाजेला आहे, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लिओइड, सायटोप्लाझम, प्रोकॅरियोटिक सेल आहे. ओके, त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ व्हेरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आपण या ठिकाणी बघतो आहे. या ठिकाणी अमिबा बघतो आहे, पॅरामोशियम बघतो आहे, स्पायरोगॅरा बघतो आहे. हे फंगस आहे. इकडे बॅक्टेरिया आहे, खूप सारे बॅक्टेरिया, व्हेरायटी ऑफ बॅक्टेरियाज आर प्रेझेंट. हा
RNA असेल, व्हायरसेस आहे. दीज आर द व्हेरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे उपयोगी कोणते सूक्ष्मजीव आहे ते आपण सुरुवातीला बघूया. मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉइल, मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव. डंग, काऊ डंग, शेणामध्ये असणारे सूक्ष्मजीव. डिकम्पोज द गार्बेज, हे काय करतात, कचऱ्याचं डिकम्पोजिशन करतात, त्याचं रूपांतर मातीमध्ये करतात, डिकम्पोजिशन करतात त्यांचं. ओके, कुजवण्याची प्रक्रिया करतात. अँड ऑब्टेन फूड मटेरियल फॉर देम. For proper sewage disposal too, microbes are released into the sewage to help the quick decomposition of organic compound. तुम्हाला माहिती असेल फेनुग्रीक प्लांट तुम्ही पाहिलं असेल, फेनुग्रीक प्लांट तुम्ही पाहिलं असेल आणि त्या प्लांटचं जे रूट असतं आहे, ओके, हे जे रूट असतं या प्लांटचं, या रूटमध्ये काही नोड्युल्स असतात. सोयाबीनच्या झाडाला पण अशा रूटला त्यांचं नोड्युल्स असतात. मग या नोड्युल्समध्ये कोण राहतात, रायझोबियम बॅक्टेरिया या रूट नोड्युलमध्ये राहतात. तुरीचं झाड पाहिलं असेल तुम्ही, चना पाहिला असेल, सोयाबीन आहे सध्या, तर यांच्या या रूटला रूट नोड्युल्स असतात, गाठी असतात आणि यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहत असतात. हे पण आपल्याला माहिती असेल मित्रांनो. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू फर्मेंटेशनची प्रक्रिया. द केमिकल प्रोसेस conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganism is called fermentation. Okay, for example bread dough and idli batter, आपल्याला माहिती आहे इडली ब्रेड बनवताना ती फुगते आहे, it become rise, स्पंजी होत आहे. why it become rise and spongy? making yogurt from the milk, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये कसं करतो आहे. प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स, फ्रूट्स, ब्रेड फ्रॉम फ्लोअर, ॲज वेल एज प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, व्हिटॅमिन्स अँड अँटीबायोटिक्स. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी युजफुल. काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. अँटीबायोटिक्स आपल्याला माहिती असेल, अँटीबायोटिक्स टाईप ऑफ मेडिसिन आहे. अँटीबायोटिक हे एक प्रकारचं मेडिसिन्स आहे आणि ते डिस्ट्रॉय द पॅथोजन अँड रिटार्डेड देअर ग्रोथ. अँटीबायोटिक्स काय असतात, अँटीबायोटिक्स हे एक प्रकारचे काय आहे आपल्याला माहिती असेल. अँटीबायोटिक हे काय आहे, मेडिसिन आहे, टाईप ऑफ मेडिसिन दॅट डिस्ट्रॉय द पॅथोजन, रोगकारक सूक्ष्मजीवाणूंना मारण्याचं काम अँटीबायोटिक्स करत असतात आणि या सूक्ष्मजीवांची ते वाढ रोखतात. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स, त्याला अँटीबायोटिक्स म्हणतात. ए व्हॅक्सिन इज प्रोड्यूस in a laboratory with the help of microbes that gives immunity against the particular disease. काही रोगांबद्दलची इम्युनिटी प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कामाचे असतात, आपले युजफुल आहे. या ठिकाणी तुम्हाला शूज दिसतो आहे, लेदर शूज, आणि त्यावर फंगस ग्रो झालेला आहे. हे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. द एअर कंटेन मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगीस, हवेमध्ये हे फंगस असतात. व्हेन मॉइश्चर इज रिसिव्ड द स्पोर्स जर्मिनेट ऑन कॉटन, ज्यूट म्हणजे गनी बॅग्स, लेदर गुड्स अँड अदर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. फंगल फायबर पेनिट्रेट डीप into substances and produce their own nutrient. So fabric, jute, gunny bags, leather article, wallet and belt do not last long. ते सडतात, कुजतात. Just think, when our mother opened the jar of pickle or murabba, sometimes black particles or sometimes white scum appear inside. मुरब्बा किंवा जामच्या भांड्यामध्ये किंवा लोणच्यामध्ये बरेचदा काळं बुरशी तयार होत आहे, व्हाईट भाग तयार होत आहे. तर यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं, म्हणून मुरब्बा किंवा जार किंवा लोणच्या ज्या बरण्या असतात त्या बंद असतात, कारण त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम एंट्री करू शकते आहे. डिसीज प्रोड्युसिंग बॅक्टेरिया असतात. लुक ॲट हिअर, हा व्हायरस आपण बघितला असेल, याचं नाव पण आपण आता घेतो आहे. कशा पद्धतीनं हा व्हायरस, कोरोना व्हायरस चा आपण सामना करत आहोत. डिसीज प्रोड्युसिंग, रोग निर्माण करणारे, काही जसे उपयोगी आहे तसे रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव आहे, त्याला पॅथोजन म्हणतो आपण. पॅथोजन्स आर द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट कॉज व्हेरियस डिसीजेस. फॉर एक्झाम्पल, पॅथोजन्स रिलीज इन द एअर व्हेन पर्सन्स हॅव्हिंग इन्फेक्शन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, स्नीज ऑर कफ. एखाद्या व्यक्तीला आजार असेल, त्यांच्या शिंकण्यामधून किंवा खोकल्यामधून हजारो लाखो मायक्रो ऑर्गॅनिझम्स हवेमध्ये पसरतात आणि हेल्दी पर्सन मे गेट इन्फेक्टेड विथ सच पॅथोजन्स ऑन ब्रीदिंग इन द सेम एअर.
अँड कॉन्ट्रॅक्ट डिसीज लाईक कॉमन कोल्ड, सर्दी जे होत असते आपल्याला, कफ आहे, खोकला आहे, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस, कोविड-19. म्हणून आपल्याला सध्याच्या काळामध्ये आपण मास्क का यूज करतो आहे? आपण मास्क यासाठी यूज करतो आहे की आपल्या नाकाद्वारे आपल्या इनहेलेशनमध्ये, श्वासोश्वासामध्ये हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, व्हायरसेस असतात, हे आपल्या शरीरामध्ये जाऊ नये आणि आपल्याला इन्फेक्शन होऊ नये. प्रोटेक्शन म्हणून आपण मास्कचा यूज करतो. ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज ईट फ्रेश कवर्ड फूड, नेहमी ताजं आणि झाकलेलं अन्न खाल्लं पाहिजे. ड्रिंक बॉइल्ड वॉटर, उकळून थंड केलेलं पाणी प्यायचं. कवर अवर माउथ अँड नोज विथ हँकी when we cough or sneeze. Don't always garbage, don't allow garbage and water to accumulate around your house. आपल्या घराजवळ कचरा किंवा गार्बेज जो असतो तो साठवू देऊ नये. आता मित्रांनो, आपण अभ्यास केल्यानंतर लेट्स प्रॅक्टिसमध्ये आपण अभ्यासूया. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज नेसेसरी फॉर द स्टडी ऑफ कोरोना व्हायरस. लक्षात घ्या, व्हायरस हा कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये दिसत नाही आहे, तर कोरोनासाठी काय पाहिजे आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पाहिजे आहे. हे उत्तर आपल्याला नक्कीच समजलं असेल. आपण दुसरा या ठिकाणी प्रश्न घेऊया. तुम्हाला दिसत असेल हे. आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट गिव्हन इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये जे तुम्हाला वस्तू दिसते आहे, कोणती आहे ही वस्तू? तुम्ही सर्वच जण आता यूज करता आहे. इट इज ए मास्क. काय आहे हे? मास्क आहे. व्हेअर इट इज यूज, कुठे वापरतो आपण? व्हेअर इट इज यूज, इट इज यूज टू प्रोटेक्ट. इट इज यूज, इट इज यूज, कुठे यूज करतो आपण? टू कव्हर अवर नोज अँड माउथ. टू युअर नोज अँड माउथ, नाक आणि तोंड आपण झाकण्याकरिता. टू कव्हर नोज अँड माउथ अँड प्रोटेक्ट फ्रॉम द डिसीजेस, कोरोना व्हायरस, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, हे पण आपण या ठिकाणी बघितलं आहे. व्हाय इज योगर्ट मिक्स इन द बॅटर ऑफ डव फॉर मेकिंग रवा इडली, छोले भटुरे असते, नान असतं आहे. तर कशासाठी यूज करतो आहे? रवा इडली भटुरे बिकम स्पंजी. हे काय करतो आपण? इट बिकम स्पंजी म्हणजे मोठे होतं, फुगतात ते. इट बिकम स्पंजी. रवा इडली अँड भटुरे नान बिकम इडली स्पंजी. ओके, आणि अँड टेस्टी, स्पंजी अँड टेस्टी, आणि न्यूट्रिशियस पण, अँड न्यूट्रिशियस न्यूट्रिटिव्ह, त्याला काय म्हणू आपण? न्यूट्रिटिव्ह म्हणजे पोषण मूल्य सुद्धा वाढते जेव्हा आपण रवा इडली भटुरे नान बनवतो. त्यामुळे योगर्ट टाकल्यानंतर, दही टाकल्यानंतर ते काय होत आहे? स्पंजी होत आहे, फर्मेंटेशन होत आहे. ओके, आणि ते टेस्टी होत आहे आणि न्यूट्रिटिव्ह पण होत आहे, त्याचं पोषण मूल्य वाढतं आहे. आणि म्हणून आपण योगर्टचा यूज करतो आहे. दह्यामध्ये माहिती आहे आपल्याला लॅक्टोबेसिलस असते आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन फूड इज ऑलवेज केप्ट कव्हर्ड. अन्न हे नेहमी झाकून का ठेवलं असते? कारण इट इज डेंजर. कशाचा धोका असतो? स्पॉइलेज ऑफ फूड. कशाचा? स्पॉइलेज ऑफ फूड म्हणजे ते अन्न खराब होण्याचा धोका असतो. इट इज अ डेंजर ऑफ स्पॉइलेज ऑफ फूड. आणि कारण बिकॉज इट मे एंटर, त्या अन्नामध्ये काय एंटर करू शकते? मायक्रोब्स, आणि प्रोड्यूस डिसीजेस. मायक्रोब्स जाऊ शकते त्या अन्नामध्ये, आणि म्हणून फूड ऑलवेज केप कव्हर्ड. ओके, हे आपण लिहिलेलं आहे. राईट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅक्सिनेशन. मग लसीकरणाबद्दल आपण काय घेऊ? व्हॅक्सिनेशन आपल्याला काय लिहायचं आहे? व्हॅक्सिनेशन गिव्ज अस इम्युनिटी. व्हॅक्सिनेशन गिव्ज अस इम्युनिटी अगेन्स्ट डिसीजेस. ओके,
व्हॅक्सिनेशन गिव्ज अस इम्युनिटी अगेन्स्ट डिसीजेस. आणि दुसरं आहे फॉर प्रोटेक्शन, फॉर द प्रोटेक्शन, PROTECTION, फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम diseases, from the protection of diseases we must be get vaccinated. Why do we must get vaccinated? Vaccination gives us immunity against diseases, and for the protection from diseases we must get vaccination. आणि या लिंकचा सुद्धा मित्रांनो आपण वापर करावा. ओके, नक्कीच तुम्हाला प्रश्न हे लिहिता येईल. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरभानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.